नमस्कार, मी शुभंगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभंगी ब्लॉगमध्ये। तर नवनाथ जेवले मी आत्ताच आमच्या घरी आणि आता मी चालली आहे ब्रह्मगिरीच्या फेरीला, कारण उद्या आहे श्रावणी सोमवार चौथा। तसं तर ही फेरी तिसऱ्या सोमवारी करतात आणि चौथ्या सोमवारी पण चालते, काही प्रॉब्लेम नाही। तिसऱ्या सोमवारी थोड्या अडचणीमुळे मला जाता नाही आलं, तर मी आता चालली ब्रह्मगिरीच्या फेरीला। आणि माझ्यासोबत कोण आले ते मला दाखवते, शारदा। ते शारदा माझ्याकडे, माझी लहान बहीण शारदा। तर ही बघा, ती माझ्याकडे नवनाथाच्या पोथी समाप्तीसाठी आली होती। तर आता आम्ही घरातलं सगळं आवरलं म्हणजे फक्त जेवण केले। शारदाने बिचाराने खूप खूप मदत केली, पोळ्या केल्या, आवडे केले, वाडू फेडू लागली घरामध्ये आणि सगळं म्हणजे जेवण केले आम्ही। आता बाकीचं रोहिणी आणि पिल्लू आवरलं आणि आम्ही चाललो आता ब्रह्मगिरीच्या फेरीला। तर चला, खूप छान असते फेरी आणि खूप मजा येते, खूप भारी वाटतं। तर चला, हर हर महादेव, शक्ती दे भगवंता। तर ना संध्याकाळचे 9:15 वाजले, अंधारे बाहेर खूप। आणि हे बघा शारदा मी चाललो आहे अंधारामुळे, तुम्हाला दिसत नसेल तर पायी करायची ना आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही घरापासून पण पायी चाललो। तेच म्हणे मम्मी तुम्हाला सोडून देऊ का मावशीला तुला, त्याला म्हटलं नको, कारण आम्हाला पायी करायची, मग घरापासूनच पायी झाली पाहिजे। तर शारदा आणि मी इथे सिन्नर बसस्थानकावर आलेलो आहे, कारण ही फेरी त्र्यंबकेश्वरला जाऊन करावी लागती। तर आम्ही बसनी त्र्यंबकेश्वरी जाणार आहे आणि बसस्थानकावर बरीच गर्दी आहे आणि ही सगळी प्रवाशांची गर्दी त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठीच आहे। भरपूर जण आता फेरीसाठीच इथे आलेले आहे। आणि साधारणतः 15-20 मिनिट बस स्थानकावर थांबल्यानंतर आम्हाला बस भेटली आणि खूप खूप गर्दी होती बसमध्ये। ही बघा, चालली आता आमची बस नाशिकच्या दिशेने। नाशिकपर्यंत आम्ही ह्या बसने गेलो आणि नंतर परत दुसऱ्या बसने आम्ही त्र्यंबकेश्वरी गेलो। तर ही बसमधली गर्दी बघा। तर बसमध्ये खूपच गर्दी असल्यामुळे आम्हाला काही जागा भेटली नाही आणि आम्ही उभं राहूनच प्रवास केला, मी पण आणि शारदानी पण। तर सिन्नरवरून आम्ही नाशिकपर्यंत आलो आहे आणि नाशिकच्या मेळा बसस्थानकावर उतरलो आहे। आता त्र्यंबकेश्वरची बस पकडतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो। आणि बघा माझ्याबरोबर आहे लिटिल लिटिल शारू। लिटिल झोप आली, खूप धक्के खाल्ले बसमध्ये। बसमध्ये खूप गर्दी होती ना, गर्दी होती बसमध्ये। आणि आता कसं माझा खूप दिवसांचा अनुभव, बसची एवढी सवय नाही, बसची सवय नाही कधी, पण आज मी बसमध्ये आले, छान वाटतं। वेगळा अनुभव, खूप वेगळा वेगळा अनुभव आला मला। बोला, चला आता आपण विचारू त्र्यंबकेश्वर बस कधी। तर हे मेळा बसस्थानक हे नाशिकचं, नाशिकला हे बसस्थानक। आम्ही आता इथे चौकशी करतो त्र्यंबकेश्वरची बस कुठे किती वाजता आहे ते, आणि आत्ता वाजलेले रात्रीचे 11। चला, आणि या चौकशी केंद्रावर चौकशी केल्यानंतर कळलं बस लगेच लागलेली आहे। आम्ही लगेच बसमध्ये बसलो, पण खूप गर्दी असल्यामुळे शूटिंग नाही घेता आली। आम्ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वरी पोहोचलो। त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलोय आम्ही। आणि हे बघा भरपूर अंधारे, कारण रात्रीचे 12 वाजलेले। मग व्हाईट आणि ब्लॅक छान दिसतंय। हो मग। आणि हे बघा रात्रीचा 1 वाजला आहे, आम्ही आता त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलोय। बसमधून उतरलो आणि आता आम्ही चाललोय कुशावर्तावर। कुशावर्तावर हातपाय धुवून आम्ही फेरीला सुरुवात करू। तर हे आहे त्र्यंबकेश्वर येथील पवित्र तीर्थ कुशावर्त तीर्थ। इथे बघा किती भाविकांची गर्दी झालेली आहे आणि खूप भाविक इथे स्नान करताय, तर कुणी हातपाय धुताय।
कुशावर्तावर हे छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. आपल्याकडे इथं बेल वगैरे वाहिलेले आहे, तर आम्ही इथे दर्शन केलं. रात्रीचा 1:20 झाली आहे. आम्ही हातपाय कुशावर्तावर महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही फेरीला सुरुवात करतोय. आणि मागे बघा आमच्या किती गर्दी, खूप गर्दी आहे. तर कुशावर्तावरून निघाल्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वरांच्या मंदिरापर्यंत आलेलो आहेत. आणि हे आहे त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकेश्वरांचं मंदिर. त्र्यंबकरायांचं मंदिराचं बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण मंदिर एवढं संध्याकाळी बंद असतं. आणि आता आम्ही फेरीला लागलो आहे आणि रात्रीचा वाजला आहे 1:30. आता किती वाजता आमची फेरी संपवते तुम्हाला दाखवते मी. आणि भरपूर गर्दी आहे रस्त्याने, आवाज पण भरपूर येत असेल तुम्हाला. चला. तर मंदिरापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर ब्रह्माकुमारी या संस्थेने इथे छान महादेवांची मूर्ती स्थापन केलेली आहे. बाहेर खूप भव्य दिव्य अशी. आणि हे बघा इथे पण नंदी आहे आणि महादेवांची पिंडी आहे. आणि तसेच इथे यांनी 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केलेली आहे. श्री सोमनाथपासून सुरुवात केल्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणजेच 12 ज्योतिर्लिंग याच्यामध्ये येतात. हे बघा मी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणून दाखवते. सौराष्ट्रे सोमनाथंच श्री शैलेश मल्लिकार्जुन उज्जैनिया महाकाल ओंकार ममलेश्वर परल्या वैजनाथम चम डांकिने भीमाशंकरम सेतुबंदे तु रामेश नागेश दारुकावने वाराणस्यातु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं गृष्णेश्वरे शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नर सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्येति स्मरणेन विनश्येति. हे 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे. आणि यात येणारे हे सर्व 12 ज्योतिर्लिंगांची इथे स्थापना केलेली आहे. तर ह्या संस्थेने खूप छान हे सजावट वगैरे केलेली होती. आम्ही इथे दर्शन वगैरे केले. हे बघा किती सुंदर आहे सर्व ज्योतिर्लिंग. फुलांची वगैरे खूप छान सजावट यांनी केलेली होती. आणि प्रत्येक मंदिराची यांनी इथे प्रतिकृतीची म्हणजे सजावट यांनी केलेली आहे. आणि हे बघा फुलांच्या माळा वगैरे पण छान लावलेल्या आहे. आणि इथे दर्शन घेतल्यानंतर इथं यांनी लक्ष्मीनारायण यांचा पण छान फोटो वगैरे लावलेला होता. अजून दुसऱ्या पण देवी देवतांचे फोटोज लावलेले होते. तसंच इथे एक दिदी होत्या. हे बघा हे फोटो त्यांनी लावलेले आहे ब्रह्मकुमारी यांच्या संस्थेतर्फे. आणि ह्या दिदी आहे तर ह्या दिदी इथे पॉम्पलेट वाटत आहे. याच्यामध्ये आत्म्याविषयीचं सखोल ज्ञान, कारण संपूर्ण सत्य हे आत्मा आहे असं ह्या संस्थेचं म्हणणं आहे. आणि ते बरोबरच आहे. आणि इथे बाहेर खूप सुंदर महादेवांची खूप मोठी पिंडी शेवंतींच्या फुलांनी सजवलेली आहे. तर इथे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि जवळजवळ मध्यरात्री झालेली, त्याच्यामुळे हे बघा रस्त्यावर खूप अंधार तुम्हाला दिसत असेल. तर हे गंगाळतळे आहे, त्र्यंबकेश्वरमध्येच आहे हे गंगाळतळे. म्हणजे खूप मोठं तळ आहे. आणि इथे पण दर्शन वगैरे करावे लागते. आणि मंदिरापासून म्हणजे तीर्थ कुशावर्तापासून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे गंगाळतळे आहे. आणि रात्रीचा अंधार असल्यामुळे एवढं व्यवस्थित शूटिंग तुम्हाला दिसत नसेल, पण सर्व लोकांनी इथे या गंगाळतळ्याला फेरी मारून इथे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही पण इथे दर्शन केले, फेरी मारली आणि आम्ही पुढे निघालो. आणि 8 ते 10 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आम्हाला थकवा आला तर आम्ही छोट्याशा दुकानात बसलो इथे थोडा वेळ. तर हे बघा असे छोटे छोटे दुकानं इथून तिथून रस्त्याने होते. या दुकानांमध्ये बिस्लरीच्या बाटल्या, त्यानंतर चहा, वडापाव वगैरे, मकाचे कणीस, बिस्किट, कुरकुरे, वेपर्स वगैरे खाण्यासाठी ठेवलेले होते. असे दुकानं भरपूर होते रस्त्याने इथून तिथून. आणि हे बघा किती अंधार आहे रस्त्याने मला दिसत असते, कारण जवळजवळ रात्रीचे 2 वाजले आता. आणि 15 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर
आम्ही गौतम ऋषींच्या मंदिराजवळ पोचलेलो आहे. तर हे मंदिर असं उंच डोंगरावर आहे. तर खूप खूप चालून थकवा येतो इथपर्यंत जाईपर्यंत, कारण वरती असा चढा लागतो. तर आम्ही तिथे पोचलेलो आहे. दर्शन घेतलं आम्ही तिथे. आणि काळा कुट्ट अंधार आहे. तरी लाईट वगैरे लावलेले आहे, परंतु रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला अंधार दिसत असेल. आणि एवढ्या अंधारात पण बघा किती गर्दी इथे. आणि पावसाची रिमझिम चालूच आहे सतत, त्याच्यामुळे ओलं ओलं आहे सगळीकडे. तर गौतम ऋषींचं मंदिर छोटंसं आहे आणि मंदिरात खूप गर्दी होती, त्याच्यामुळं मला एवढं व्यवस्थित शूट नाही घेता आलं, परंतु मला जेवढं जमल तेवढं मी घेतलं. हे बघा, हे आहे गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्यादेवी. तर गौतम ऋषींचं महत्त्व त्र्यंबकेश्वरमध्ये खूप आहे, कारण गौतम ऋषींनीच त्र्यंबकेश्वरांना त्र्यंबकेश्वरमध्ये आणलं असं मानलं जातं. तर त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्यानंतर गौतम ऋषींची आठवण ही आठवणीने करायची असते. आणि आता पहाटेचे 6 वाजलेले आहे. गौतम ऋषींचं दर्शन करून डोंगरावरून आम्ही खाली उतरलो आहे. आणि ही बघा, ही बाजूला किती छान हिरवेगार मस्तपैकी ग्रीनरी आहे आणि मस्त डोंगर आहे. ब्रह्मगिरी डोंगर आहे हा. आणि इथे छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. तर आम्ही इथे दर्शनाला गेलो. अंधार, मंदिरामध्ये अंधार असल्यामुळं एवढं व्यवस्थित दिसत नाही. इथे महादेवाचं मंदिर होतं, तिथे दर्शन केलं. आणि छान हिरवगार वातावरण होतं. सकाळ झाली होती मस्तपैकी. तर आम्ही छान ह्या हिरव्या वातावरणामध्ये फोटो काढले. तसे आमचे अवतार तर खूप गबाळे झाले होते, कारण रात्रभर आम्ही चालत होतो आणि चेहऱ्यावर खूप थकवा होता. झोप नाही, असं बसलं ना ते सारखे डोळे झाकायचे. पण मग इथे फोटो काढायचा मोह काही आम्हाला आवरला नाही. ते शारदाने मी इथे मस्तपैकी छान छान फोटो काढले. आमच्या अवतारा बघा किती गबाळे दिसत आहे. आणि फोटो वगैरे काढून झाल्यावर आम्ही नंतर पुढच्या प्रवासाला लागलो. खूप छान हिरवगार प्रसन्न असं वाटत होतं. खूप भारी इथला नजारा होता. आणि फोटो काढून झालो आम्ही परत चालायला सुरुवात केली. आणि पाऊस असतो कंटिन्यू त्र्यंबकेश्वरी, त्यामुळे हे बघा सर्वांनी रेनकोट घातलेले तुम्हाला दिसत असतील. आणि चालून थकल्यावर आम्ही परत थोड्या वेळ बसलो. शारू, पाय दुखले तुझे? शारू पाय दुखले बाई तुझे? वरतून ड्युटीला जायचं जाऊ का नाही, थोडं मग दुखताय ना. हो ना. आता खूप पाय दुखले आमचे. आणि आता आम्ही थोडा वेळ रेस्ट करतोय. म्हणजे रेस्ट करतच आलो. थोडा वेळ चाललो का थोडा वेळ बसायचो, थोडा वेळ चाललो का थोडा वेळ बसायचो. तर खूप अंधार होता ना, त्याच्यामुळं शूटिंगच नाही केली. आता उजेडले भरपूर. आता जवळजवळ सकाळचे 7 वाजले आणि अजून आमची 8 किलोमीटरची फेरी बाकी आहे. तशी ही पूर्ण फेरी 30 किलोमीटरची आहे. 22 किलोमीटर आमचं चालून झालं आहे आणि 8 किलोमीटरची फेरी अजून बाकी आहे. आता थोडा वेळ बसतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. तर हे बघा, हा आहे ना अवभाताची शेती आहे. कारण त्र्यंबकेश्वरमध्ये खूप पाऊस असतो, कारण त्र्यंबकेश्वरला ना खूप सारे डोंगर आहे, झाडं आहे. त्याच्यामुळे त्र्यंबकेश्वरी दरवर्षी इतर गावांच्या तुलनेत जास्त पाऊस होतो. तर इथे मस्त भाताची शेती होती आणि खूप हिरवगार, आजूबाजूला हिरवगार डोंगर, असं खूप छान वाटतं चालताना. आणि सकाळचे 8:30 वाजले, अजून आमची फेरी चालूच आहे. म्हणजे तसं काही केलं की इथून ॲटोनी जाता, पण मग आम्ही ना जिथून बसमधून उतरलो होतो ना तिथपर्यंत आम्ही फेरी पूर्ण करतो. काही लोक बायका ऑटोने गेले आहे, हे बघा, काही बायका ऑटोने गेले आहे, पण आम्ही काही ऑटोने गेलो नाही. आम्ही आता पूर्ण फेरी करतोय. किती दाट झाडी मस्तपैकी आहे ना. आणि गौतम ऋषींचा डोंगर उतरून खाली आल्यानंतर जवळजवळ 10 किलोमीटर प्रवास केल्यानंतर मुख्य रस्ता लागतो. तर तिथं असे कार्यकर्त्यांनी छान त्यांचे फोटो लावलेले होते आणि येणाऱ्या भाविकांचं स्वागत वगैरे करण्याचे फलक त्यांनी मस्त बॅनर लावलेले, हे बघा. आणि आता इथून आम्ही मुख्य रस्त्याला हायवेला टच झालो आहे. तर इथे जवळजवळ फेरी आता थोडीच बाकी आहे आमची. तर गणपती मंदिर, हां हे बघा, हे गणपती मंदिर लागले. या गणपती मंदिराजवळ गेल्यानंतर फेरी पूर्ण होते असे म्हणतात.
फार थकले का शोरला एवढं चालायची सवय नाही. आता मी कसं पंढरपूरला जाय 12 ज्योतिर्लिंग करायचं आहे मी काय फिरत असते. ती बिचारी ना जास्त बाहेर नसते त्याच्यामुळे ती ना खूप थकली होती. म्हणजे मी पण खूप थकली होती पण मी इथली नॉर्मल पण बिचारी शोरवडी थकली. आणि आमच्या दोघी बहिणींची फेरी पूर्ण झाली. म्हणजे आता बस स्टँडवर झाल्यावरती पूर्ण झाली म्हणता येईल. अशा प्रकारे आमची फेरी झाली. खूप थकलोय आम्ही दोघी पण इतकं थकलोय पण तिला जोडी मी मला जोडी ती आमच्या दोघी बहिणीच्या मस्त छान गप्पा चाललाय आणि अशा प्रकारे आमची छान फेरी झाली. चला आता पुढे. तर हे बघा रस्त्याने छान छोटे छोटे खेळण्यांचे दुकानं त्याच्यानंतर लेडीज जनरल वेअर प्रसादाचे दुकानं मुलांच्या अंगठ्या कडे यांचे छोटे छोटे हातगाळे वगैरे लागलेले होते. हे बघा आणि ब्रह्मगिरीची फेरी पूर्ण करून आम्ही आता बसस्थानकावर आलेलो आहे आणि बस लगेच लागलेली होती. आम्ही लगेच बसमध्ये बसलो. बसस्थानकावर बघा किती गाळे. आणि बसमध्ये आम्हाला छान बसायला जागा पण भेटली. खूप थकल्यासारखं झालं होतं त्याच्यामुळे आम्ही बसमध्ये नंतर लगेच झोपूनच घेतलं आणि नाशिकपर्यंत आलो आम्ही त्र्यंबकेश्वरवरून. आणि नाशिकला पण आम्हाला लगेच बस भेटली. त्या बसमध्ये पण जागा भेटली तेव्हा पण आम्ही झोपलेलोच होतो. आणि सिन्नर बस स्थानकमध्ये आल्यानंतर तेरसला कॉल केला. तेरस मला घ्यायला आला. तेरसने पहिल्यांदी मला घरी सोडून दिलं. नंतर त्याने शारदाला पण तिच्या घरी सोडून दिलं. तिला म्हटलं मी चल अगं माझ्या घरी कारण खूप थकली होती ती पण आणि मी पण. पण मग ती म्हणे नको देवावरून डायरेक्ट आपल्याच घरी जावं लागतं त्याच्यामुळं ती मी येईपर्यंत तेरस मला घरी सोडेपर्यंत ती बस स्थानकावरच थांबली. नंतर तेरसने तिला तिच्या घरी सोडून दिलं. अशा प्रकारे आमची फेरी खूप छान झाली आणि थकल्यासारखं वाटलं होतं पण देवाचं केलं का थोडंसं वेगळंच वाटतं ना छानपैकी. ते बघा हे सिन्नर बस स्थानक आहे. इथून शारुतीच्या घरी गेले मी माझ्या घरी आले. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा. बाय बाय.